तर या युद्धाचा फटका मात्र पुण्यातील निर्यातदारांना बसलाय। 2 दिवसांपासून संपूर्ण निर्यात ठप्प आहे। माल वाहून नेणारं जहाज एकाच ठिकाणी अडकून पडलंय। अनिश्चित काळासाठी बुकिंग देखील रद्द झालेली आहे। नेमकी सध्या आखाती देशामध्ये निर्यातीची काय परिस्थिती आहे हे सगळं जाणून घेतलंय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्यासोबत समीर पाटील आहेत, ज्यांच्याकडून फळं आणि भाज्या आहेत त्या दुबई, कतारला पाठवण्यात येत आहेत। सर, काय नेमकी परिस्थिती आहे? गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जे युद्ध सुरू आहे, काय नेमका निर्यातीवर परिणाम जाणवतोय? निर्यातीवर तर पूर्णपणेच परिणाम झालेला आहे की सगळे जे आम्ही पाठवलेल्या सुद्धा ज्या शिपमेंट होत्या त्याही थांबलेल्या आहेत। बरेचसे पोर्टवरून जाणारे विमानसेवा रद्द झालेली आहे। दुबई एअरपोर्ट पूर्णपणे जे जगातलं सगळ्यात एक फास्ट एअरपोर्ट होतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक देशामधून जाणारा येणारा जो माल असायचा तो आमचा दुबई थ्रू सगळीकडं जायचा। दुबई एअरपोर्टच बंद असल्यामुळे जो दुबईमध्ये किंवा आखाती देशांच्या मध्ये जाणारा संपूर्ण जो फळ आणि भाजी आहे ही सगळी बंद झालेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याकडून काय पाठवलं जातं नेमकं या आखाती देशांमध्ये? मूळ माझा जो वैयक्तिक एक्सपोर्टचा व्यवसाय आहे त्याच्यामधून डाळिंब आणि भेंडी हे प्रामुख्यानं झालं जातं आणि त्याबरोबर रमजान आता सुरू असल्यामुळं हा साधारण महिना 1.5 महिना पूर्णपणे गल्फमध्ये आमच्याकडून सगळ्या प्रकारचे फळ आणि भाज्या पाठवल्या जातात। ते जे आपले शेतकरी आहेत किंवा आमच्याकडे जो माल आम्ही विकत घेतलेला असतो तो आम्ही लोकल याच्यामध्ये विकू शकतो, पण जो आम्हाला एक्सपोर्टसाठी मिळणारा फायदा आहे तो लोकलमध्ये तेवढा मिळत नाही। कोट्यवधी रुपयांचं नुकसान सुद्धा याच्यामध्ये जे निर्यातदार आहेत त्यांचं होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।